आज आपण नागपंचमीसाठी पुरणाचे धिरडे बनवतोय। त्यासाठी इथं मी पुरणाचे आणि कणकेचे अशा प्रकारे गोळे बनवून घेतले। त्यातली जी कणिक आहे ती सुक्या पिठामध्ये बुडवून घ्यायचे आणि त्याची छोटीशी अशी पुरीसारखी पातळ चपाती लाटून घ्यायची। यावरती जे आपण पुरणाचे गोळे बनवून ठेवलेले आहेत त्यातला एक गोळा घ्यायचा आहे, हाताने तो हलकासा चपटा बनवायचा आहे आणि याच्या मधोमध ठेवून घ्यायचा आहे। याच्या चारी बाजू ज्या आहेत त्या अशा प्रकारे दुमडून घ्यायच्यात आणि अशाच प्रकारे मी ही कानवले बनवलेले आहेत। तर हे आपले पुरणाचे धिरडे तयार झालेत आणि हे आता आपल्याला वाफवून घ्यायचे। त्यासाठी एका चाळणीमध्ये ठेवून घेतलेत। तर पुरणाचे धिरडे आणि पुरणाचे कानवले मी एक सोबतच बनवलेले आहेत। पूर्ण रेसिपीची लिंक मी खाली दिलेली आहे। हे आता आपल्याला 8 ते 10 मिनिट छान असं वाफवून घ्यायचं आहे। वाफवल्याच्या नंतर छान हे फुगून येतात आणि मस्त असे शिजले जातात। थंड झाल्याच्या नंतर केळीच्या पानावरती ते अशा पद्धतीने वाळून घ्यायचे आणि वरतून साजूक तूप याच्यावरती घालायचे। तर अशा प्रकारे आपले नागपंचमीचे धिरडे तयार झाले।